बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। लोकसभा निवडणूक प्रचारात देशातील दोन दिग्गज नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलेले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार या नेत्यांमध्ये हा सामना रंगलाय। विशेष म्हणजे निवडणूक प्रचारातील वाद आता वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचलेला आहे। पाहूयात। लोकसभा निवडणूक प्रचार आता शिगेला पोहोचलाय, त्यामुळे राजकीय टीकेला धार आली आहे। लोकसभा निवडणूक प्रचारात देशातील दोन दिग्गज नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार या नेत्यांमध्ये हा सामना रंगलाय। विशेष म्हणजे निवडणूक प्रचारातील वाद आता वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचलाय। पंतप्रधान मोदी यांनी नेटवर्क 18ला दिलेल्या विशेष मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवर भाष्य केलं होतं। तसंच पवारांना आपलं कुटुंब सांभाळता आलं नसल्याचाही टोला लगावला होता। शरद राव के घर में जो मुसीबत है उनके पारिवारिक झगड़ा है। भतीजा संभाले कि बेटी संभाले, यहाँ भी इनका झगड़ा यही है। अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडली होती। तसंच पवार कुटुंबातही दुही निर्माण झाली आहे। बारामती लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना होऊ घातलाय। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळेंसमोर आव्हान उभं केलंय। या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मोदींनी शरद पवारांना जबाबदार धरलं होतं। मोदींच्या या बोचऱ्या टीकेला आता शरद पवारांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय। त्यांनी कुटुंब सांभाळलं, पण त्या लेवलला मी जाऊ इच्छित नाही। त्यांची जे कौटुंबिक फारसणी बघितली त्याची अतिशय चिंताजनक आहे। पण असं आपण व्यक्तिगत बोलू नये, ते पथ्य त्यांनी फाळलं नाही म्हणून आपण ते पथ्य न फाळण्याची भूमिका घेणे योग्य नाही। मोदींनी पवारांवर केलेल्या वैयक्तिक टीकेमुळे राजकीय वाद पेटला असून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यात उडी घेतली नाही तर नवल, तर इकडे महायुतीच्या नेत्यांनीही पलटवार केलाय। मिस्टर मोदी यांनी बारामतीत येऊन 2 दिवस राहावं, शांतपणे आणि अभ्यास करावा, कुटुंबाकडे फार सकारात्मक दृष्टीने पाहावं आणि मग स्वतःचं कुटुंब कुठे आहे ते शोधावं। पवारांचं कुटुंब म्हणजे फक्त पवार कुटुंब नाही, तर या महाराष्ट्रातली अनेक घरं त्यांचं कुटुंब आहे। आमच्यासारखे लोक असतील, ठाकरे परिवार असतील, आम्ही सगळे एक कुटुंब म्हणून एकत्र आहोत। स्वतःची 10-20 जवळची माणसं याच्या व्यतिरिक्त ज्यांचं कधी विश्वच पुढे गेलं नाही त्यांनी मोदींविषयी असं म्हणणं स्वाभाविक आहे। जरी करता मोदींच्या पुढे पाठीमागे स्वतःचं व्यक्तिगत कुटुंब नसलं तरी सुद्धा मोदीजी या देशातल्या 140 कोटी लोकांना स्वतःचं कुटुंब मानतात। खरं तर शरद पवार आणि मोदींमध्ये राजकारणापलीकडची मैत्री आहे। अनेक वेळा हे नेते एका मंचावरही आलेत। शरद पवार यांचं बोट धरून आपण राजकारणात आल्याचं काही वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं। मोदी हे पवारांना आपले राजकीय गुरु देखील मानतात। मात्र लोकसभा निवडणुकीत हे गुरु शिष्य आमने सामने आलेत। त्यांच्यातील टीका आता वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।